नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2026 पेपर क्रमांक 1 माध्यम मराठी प्रथम भाषा व गणित यामधील आपण गणित विषयाची उत्तरसूची पाहूया। गणित विषयाची आपण संभाव्य उत्तरसूची आपण पाहूया। बघा, सध्या मी फक्त उत्तराचे पर्याय सांगणार आहे आणि पुढचा माझा व्हिडिओ असेल त्यामध्ये स्पष्टीकरणासह उत्तरे मी सांगणार आहे। 26वा प्रश्न बघा, अमोलने एक सायकल 7,980 रुपयास विकली आणि त्याला 1,050 रुपये तोटा झाला तर सायकलची खरेदी किंमत किती? पर्याय क्रमांक 1 6,930 रुपये। पुढचा प्रश्न 27, एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे जर आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 14 सेमी असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती? पर्याय क्रमांक 3 252 चौरस सेमी। पुढचा प्रश्न 28, खालील वजाबाकीत आयत व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? पर्याय क्रमांक 3 0 व 8। पुढचा प्रश्न 29, एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत, त्यातील 2/7 विद्यार्थी बसने, 3/11 विद्यार्थी सायकलने व उरलेले विद्यार्थी पायी येतात तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात? पर्याय क्रमांक 4 408 विद्यार्थी। पुढचा प्रश्न 30 नंबर, आकृतीमधील इष्टिकाची तिच्या QKLR या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 PJMS। पुढचा प्रश्न 31, 10,800 रुपयांचे दर साल दर शेकडा 6 दराने 1944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील? पर्याय क्रमांक 2 3 वर्षे। पुढचा प्रश्न 32, किसनरावाने 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले। या कालावधीतील दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये असेल तर दुधाचा दर प्रति लिटर किती रुपये होता? पर्याय क्रमांक 3 59 रुपये। पुढचा प्रश्न 33, 7/11 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 3/7 येईल? पर्याय क्रमांक 3 16/77। पुढचा प्रश्न 34 नंबर, 2,24,000 अधिक 8,800 अधिक 8,500 बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 33,075। पुढचा प्रश्न 35 नंबर, एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती? पर्याय क्रमांक 4 220। पुढचा प्रश्न 36 नंबर, 120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती? पर्याय क्रमांक 1 16। पुढचा प्रश्न 37, खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? पर्याय क्रमांक 2 27/45 वजा 2/15। पुढचा प्रश्न 38 नंबर, 395.6 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर? पर्याय क्रमांक 3 3.956। पुढचा प्रश्न 39 नंबर, जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयानं खरेदी केल्या। वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला। त्या खुर्च्या त्याने 1,600 रुपयास 1 याप्रमाणे विकल्या तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? पर्याय क्रमांक 3 उत्तर 250 रुपये तोटा। पुढचा प्रश्न 40 नंबर, एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1,050 चौरस मीटर आहे। भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती? पर्याय क्रमांक 1 35 मीटर। पुढचा प्रश्न 41 नंबर, रोमन संख्या चिन्हात 49 ही संख्या कशी लिहितात? पर्याय क्रमांक 3 XLIX। पुढचा प्रश्न बघा 42 ते 43 प्रश्नासाठी
आपल्याला ही चित्ररूप माहिती पाहून उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न 42 बघा. मराठी, हिंदी व इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गणित, सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? पर्याय क्रमांक 2 5. पुढचा प्रश्न 43. एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? पर्याय क्रमांक 2 24%. पुढचा प्रश्न 44 नंबर. 15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? पर्याय क्रमांक 4 60. पुढचा प्रश्न 45 नंबर. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते व विजया दररोज 1.25 तास योगासने करते, तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिला? पर्याय क्रमांक 3 7.5 तास. पुढचा प्रश्न 46 नंबर. एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 रुपयांना खरेदी केलेला भ्रमणध्वनी ग्राहकास 52,500 रुपयांना विकला, तर भ्रमणध्वनी विक्रेत्यास किती रुपये नफा झाला? पर्याय क्रमांक 1 4,500 रुपये. पुढचा प्रश्न 47. 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या अशी संख्या कोणती की जिला 6ने निशेष भाग जाईल? पर्याय क्रमांक 1 98,760. पुढचा प्रश्न 48 नंबर. विश्वासकडील एका 20 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये 27,301 या क्रमांकापासून 27,385 या क्रमांकापर्यंतच्या क्रमाने नोटा आहेत. या बंडलमधील 27,336 या क्रमांकापासून 27,345 या क्रमांकापर्यंतच्या नोटा त्याने मित्राला दिल्या, तर विश्वासकडील त्या नोटांच्या बंडलमधील किती रक्कम शिल्लक आहे? पर्याय क्रमांक 3 1,500 रुपये. पुढचा प्रश्न 49 नंबर. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 4 एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या असतात. पुढचा प्रश्न 50. 33,628, 36,328, 32,368, 38,632, 38,326 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्यांच्या बेरजेची निमपट किती? पर्याय क्रमांक 1 34,348. पुढचा प्रश्न 51 नंबर. 78 वजा 8 अधिक 10 भागिले 5 गुणिले 2 बरोबर किती? पर्याय क्रमांक 2 74. पुढचा प्रश्न 52 नंबर. 3 अंश छेद स्टार अधिक 4 अंश छेद स्टार बरोबर 1 या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक आहेत, तर स्टार बरोबर किती? पर्याय क्रमांक 2 7. पुढचा प्रश्न 53 नंबर. आयुष एका मिनिटात 125 मीटर अंतर धावतो, तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद वेळ लागेल? पर्याय क्रमांक 4 240 सेकंद. पुढचा प्रश्न क्रमांक 54. एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे, त्यात 560 पुरुष असतील, तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे? पर्याय क्रमांक 4 20% जास्त. पुढचा प्रश्न 55. एका आयताकृती शेताला तारेची 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागली. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती? पर्याय क्रमांक 1 60 मीटर. पुढचा प्रश्न 56 नंबर. 1 7 5 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 2 88,751. पुढचा प्रश्न 57 नंबर. 6 दशक गुणिले 5 शतक बरोबर किती? पर्याय क्रमांक 2 300 शतक. पुढचा प्रश्न 58 नंबर. 3005 वजा रिकामे चौकट आहे बरोबर 1189.3, तर चौकटीत किती संख्या आपल्याला चौकटीतली संख्या काढायची आहे? पर्याय क्रमांक 4 1815.7.
पुढचा प्रश्न 59 नंबर 4 तास 35 मिनिटे अधिक 3 तास 25 मिनिटे बरोबर किती? पर्याय क्रमांक 3 8 तास. पुढचा प्रश्न 60 नंबर 5/9 7/7 6/13 2/3 या अपूर्णांकाचा योग्य चढता क्रम कोणता? पर्याय क्रमांक 3 3/7 6/13 5/9 2/3. पुढचा प्रश्न बघा 61 3 तास चालणारी एक परीक्षा 14:15 संपली तर 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली? पर्याय क्रमांक 4 मध्यान्हपूर्व 11:15. पुढचा प्रश्न 62 नंबर दर साल दर शेकडा 7 दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 रुपये आहे तर मुद्दल किती? पर्याय क्रमांक 2 5500. पुढचा प्रश्न 63 नंबर खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोनांची संख्या लघु कोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? पर्याय क्रमांक 2 13. पुढचा प्रश्न 64 नंबर एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी घ्यावी लागेल? पर्याय क्रमांक 1 2020 रुपये. पुढचा प्रश्न 65 नंबर सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 15 किलोग्रॅम तांदूळ 42 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 5 किलोग्रॅम साखर व 170 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 2 किलोग्रॅम शेंगदाणे खरेदी केले. तिने दुकानदारास 500 रुपयांच्या 3 नोटा दिल्यास दुकानदार तिला किती रुपये परत करेल? पर्याय क्रमांक 1 230 रुपये. पुढचा प्रश्न 66 नंबर 240 चे 35% बरोबर किती? पर्याय क्रमांक 3 84. पुढचा प्रश्न 67 नंबर 35 ला 7 ने गुणण्याऐवजी 11 ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त होईल? पर्याय क्रमांक 2 140. पुढचा प्रश्न 68 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती? पर्याय क्रमांक 4 16. पुढचा प्रश्न 69 45.25 या दशांश अपूर्णांकाचे योग्य पद्धतीने वाचन कसे कराल? 45 दशांश चिन्ह 2 5. मी आत्ता असंच वाचन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 70 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? पर्याय क्रमांक 1 1177. पुढचा प्रश्न 71 नंबर एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम मिठाई होती. त्यातील 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली? पर्याय क्रमांक 3 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम. पुढचा प्रश्न 72 नंबर त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेमी असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. जर त्रिकोणाची परिमिती 35 सेंटीमीटर असल्यास समान लांबी असणाऱ्या बाजूंची प्रत्येक लांबी किती? पर्याय क्रमांक 3 20.5 सेमी. पुढचा प्रश्न 73 नंबर एका बागेत एकूण 2060 फुलझाडे आहेत. त्यात 206 मोगऱ्याची 515 जाईची 618 झाडे सदाफुलीची उरलेली झाडे गुलाबाची आहेत तर त्या बागेत गुलाबाची शेकडा किती झाडे आहेत? पर्याय क्रमांक 2 35%. पुढचा प्रश्न 74 नंबर 96,431 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? पर्याय क्रमांक 1 1/200. पुढचा प्रश्न 75 नंबर एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागतील? पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारे आपण बी या प्रश्नसंचाची उत्तरसूची आपण पाहिली आहे. जरी आपण बी या प्रश्नसंचाची उत्तरसूची पाहिली असली तरी आपण ए सी आणि डी या प्रश्नसंचामधील सुद्धा प्रश्न यामध्ये पाहून उत्तरे काढू शकता. अशा प्रकारे माझा व्हिडिओ इथे संपत आहे. धन्यवाद.